आजच्या श्री नॉनव्हेज चायनीज या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित श्री वैभव धूतसाहेब, त्याचबरोबरीनं गावातील सर्व मान्यवर, स्टेजवरील उपस्थित मान्यवर आणि आपण सर्वजण खूप सुंदर आणि अगदी उत्साहानं हा उद्घाटन सोहळा पार पडला. उपस्थित लोकांमध्ये तरुणांची संख्या म्हणजे भरपूर दिसते. तर या तरुणांशी जरा गप्पाटप्पा कराव्यात आणि उद्योग व्यवसायासंदर्भात जरा 4 गोष्टी सांगाव्यात म्हणून मी उभा आहे. प्रत्येकाला वाटतं की आता हा उद्घाटन सोहळा एवढं सगळं सुंदर हे बघितल्यानंतर आपणही एखादा व्यवसाय सुरू करावा असं प्रत्येक तरुणाला वाटत असतं. पण प्रत्येकाला हा प्रश्न असतो की कुठला उद्योग करावा, कशात काय मला जमेल, केलं तर चालेल काय. आणि हे जे प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. मला तर वाटतं की ह्या पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत हे सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. मला पण उद्योग व्यवसाय करायचा आहे, पण मी कुठला उद्योग करू, कुठला व्यवसाय करू. ह्याचं उत्तर अतिशय सोपं आहे की ज्या गोष्टीचा तुम्हाला छंद आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे, त्या छंदाचं रूपांतर तुम्हाला धंद्यात करता येतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर क्रिकेट खेळणं हा सचिन तेंडुलकर यांचा छंद आहे. त्यांनी क्रिकेटमधनं 10 कोटी कमवत असतील तर जाहिरातीतनं 25 कोटी कमवतात. त्यांनी छंदाचं रूपांतर धंद्यात केलं. जयंती कठाळे नावाची एक महिला, तुम्ही यूट्यूबला नाव टाकलं तर लगेच सर्च होईल. अतिशय सुंदर पद्धतीनं जेवण बनवणं, उत्तम प्रकारची सुगरण ती होती. तिनं पूर्ण ब्रह्मा नावाची एक रेस्टॉरंट पहिल्यांदा खोललं तिनं आणि पूर्ण भारतभरामध्ये तिनं रेस्टॉरंटची चेन उभी केली. म्हणजे छंदाचं रूपांतर तिनं धंद्यात केलेलं आहे. तुमच्यामध्ये काय बेस्ट आहे आणि तुम्ही काय उत्तम करू शकता, तुमच्यामध्ये स्पेसिफिक असं कुठल्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा धंदा या भारतामध्ये होऊ शकतो. 150 करोड या भारताची लोकसंख्या आहे आणि इथं केवळ नोकरीसाठी शिक्षण घेणं म्हणजे सोन्याच्या खाणीत कोळसा शोधण्यासारखं आहे. संधी प्रचंड आहेत, पण त्या संधी शोधता आल्या पाहिजेत. जो संधी शोधू शकतो तोच संधी साधू शकतो, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला असा कुठला स्पेसिफिक छंद नसेल तर लोकांना काय आवडतं त्या प्रत्येक गोष्टीचा धंदा होऊ शकतो. म्हणजे माझं प्रवास सांगायचं झालं तर इथलं जवळच नरवाड गाव, आपल्या गावातलेच राजू बोकारे मेडिकलवाले आमचे पाहुणे, त्यांच्याकडे मी मार्गदर्शनासाठी यायचो. बाय प्रोफेशन मी फार्मासिस्ट आहे. मेडिकल स्टोअर हा माझा पहिला व्यवसाय आहे. पण नरवाडसारख्या 5,000 लोकसंख्येच्या छोट्या खेडेगावात मी 1 लाख रुपये कर्जातनं 15,000चं एका आत्महत्या केलेल्या माणसाचं फर्निचर घेऊन सुरू केलेलं मेडिकल, तिथनं आज आमच्याकडे जवळजवळ 200 एम्प्लॉई काम करतात. फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आमचं आतनीला पण नवीन आत्ता शोरूम आम्ही ओपन केलं 24,000 स्क्वेअर फुटात. प्रोडक्शन आहे आमचं फर्निचरचं. त्यानंतर आम्ही एक आर्थिक संस्था उभी केली. मग असं मल्टिपल माझे एकूण 9 व्यवसाय आहेत. मग हे व्यवसाय कशातनं मी मला सुचले, लोकांची एखादी अडचण ओळखायची, लोकांना काय आवडते ते बघायचं, त्या प्रत्येक गोष्टीत व्यवसाय होऊ शकतो. पण लोकांना काय आवडतं, खाणं पिणं आवडतं, जे आपण आज उद्घाटन सोहळा करतोय. मी यांचा प्रवास पण ऐकला चिदानंद माळी साहेबांच्याकडनं की समोर बसलेले हे विठ्ठल माळी साहेब, त्यांनी निस्वार्थ भावनेनं कोण किती देईल तेवढ्यात त्यांनी गावाची सगळी सेवा केली. पण तेवढं फुकट देऊन काय आता चालणार नाही लोकांना. त्या पद्धतीनं पोरांनी करायचं म्हटलं तर ही एवढी डेव्हलपमेंट होणार नाही. तर त्या मुलांनी अगदी शून्यातनं जवळजवळ तिथून वडापाव सुरू केला, तिथून ते चायनीज सेंटर गेल्या वर्षी उद्घाटनाला मी आलेलो. त्यांची ही प्रगती बघता सगळ्या युवकांनी, तरुणांनी यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. का म्हणावं तर सगळ्या तरुणांचं मॅक्झिमम म्हणजे पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळेचं सुद्धा सगळ्यांचं मत असतं की शाळेत जावा, भरपूर मार्क मिळवा, चांगली डिग्री घ्या आणि सुरक्षित आणि चांगली नोकरी शोधा. ह्या सगळ्यात जुना आणि वाईट सल्ला आहे जेव्हा आपण आई वडीलच देत असतात. कारण जग एवढ्या स्पीडनं बदलतंय
आता सध्या प्रत्येक क्षेत्रात कंत्राटी कामगारांची भरती चालू आहे. सगळ्या क्षेत्राचं खाजगीकरण चालू आहे. नोकऱ्या कमी व्हायला लागल्यात, खूप नोकऱ्या कमी आहेत. आणि चीनमध्ये मात्र बघितलं घराघरात उद्योग उभा राहतोय. आता सगळ्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये खूप प्रचंड संधी आहेत, तुम्हाला ते शोधता आले पाहिजेत. आणि जसं की मी म्हटलो, लोकांना काय आवडतं त्याच्यामध्ये खाणेपिणं आवडतं, कपडे लत्ता आवडतं, फिरणं आवडतं आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला व्यवसाय करता येतो. आयदर ती वस्तू बनवू शकता किंवा विकू शकता. तुम्हाला खरं तर विकायचं नॉलेज पाहिजे. आज आपल्या भारत देशाचं 75% शेती व्यवसाय आहे, 75% लोकांचा. इथं बरेचसे शेतकऱ्यांची मुलं सुद्धा उपस्थित असतील. काय नाही जमलं, नोकरी नाही लागली म्हणून शेतीकडे आलं. पण तुम्हाला जरा वेगळा विचार करता येईल का, असं काहीसं तुम्हाला जरा बघावं लागेल. आता सध्याच्या ह्या आधुनिक युगामध्ये तुम्हाला एक 2-4 उदाहरणं देतो, म्हणजे तुम्हाला तुमचं इन्कम कसं वाढवता येईल. कुणीही येऊन म्हणजे सरकार मला हे देईल ते देईल, कुणाची वाट बघत तुम्ही बसू नका. तुमचं नशीब हे तुम्हालाच घडवायला पाहिजे. तुम्हालाच थोडं जग ज्या पद्धतीनं बदललंय तो विचार घ्यायला पाहिजे आणि वेगळं काय करता येईल असं बघायला पाहिजे. तर मी नगर हायवेला एक शेती बघितली. एकाची चिक्कूची बाग होती 2 एकर. त्यानं चिक्कू विकून त्याला काही फार मोठं होता आलं नसतं, पण गर्द सावली होती. त्यानं चिक्कूच्या बागेत झाडाखालचं जेवण म्हणून एक रेस्टॉरंट चालू केलं. जाता येता लोक थांबायला लागली. पिठलं भाकरी 100 रुपये ताट अशा पद्धतीनं. नंतर एवढी गर्दी वाढायला लागली की त्यांनी पार्किंगला पण 30 रुपये चार्जेस लागू केले. आणि त्या 2 एकर जमिनीमध्ये डेलीचं 50,000 रुपये त्यांचं ते जेवणाचं. त्यानंतर चुलीखालचं चुलीवरचं मटण वगैरे त्यांनी चालू केलं. तर हे असा वेगळा विचार तुम्हाला काय करता येईल का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझे 4 परदेश दौरे उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं झालेले आहेत. माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करतो. जे मक्याचं कणीस स्वीट कॉर्नचं आपण 20 रुपयाला इथं घेऊन खातोय, ते दुबईमध्ये 500 रुपयाला मिळतंय एक कणीस. इथनंच एक्सपोर्ट झालेलं. मग तुम्ही विचार करा, शेतकऱ्याच्या बांधावर 5 रुपयाला घेतलेलं कणीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते 20 रुपयाला विकलं जात आहे. सरासरी हे कागवाड रोडला बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे 100 कणीस जरी एकानं विकलं तरी बघा तुम्ही विचार करा, 15 रुपये एका कणसामध्ये मार्जिन, तर 1500 रुपये दिवसाचा नफा झाला, 45,000 रुपये महिन्याचं इन्कम झालं. तर इथं इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घेऊन आणि बरंच काय काय करून पोरं 10 आणि 15,000 मध्ये दुसरीकडे नोकरी करतात. त्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. बघा, चहाच्या फ्रँचायझीज गेल्या 2-3 वर्षात भरपूर झाल्या. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, देवाणघेवाणीचा वेग कशामध्ये जास्त आहे. वस्तू आज आणली 1 वर्षानं विकली, धंद्याचं गणित फार चांगलं नाही. वस्तू आज आणली 6 महिन्यानं विकली, धंद्याचं गणित चांगलं नाही. वस्तू आज आणली आठवड्यानं विकली, धंद्याचं गणित चांगलं नाही. लक्षात घ्या. चहावाले सगळ्यात जास्त श्रीमंत का होतात माहिती आहे काय. आत्ता बनवलं आत्ता विकलं. लक्षात घ्या. दिवसात 1000 कप चहाचा जर कोण बिझनेस करत असेल तर तो नक्कीच करोडपती होतोय. हा चहाचा व्यवसाय. लक्षात घ्या. आणि उद्योग व्यापाराची ताकद ओळखा. या तरुण मित्रांना माझं हे सांगणं आहे की आरक्षण घेऊन किंवा आंदोलनं करून कुणी आपलं प्रॉब्लेम सोडवणार नाही. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. 2 बोके होते, त्यांना थोडंसं लोणी सापडलं आणि ते माकडाकडे गेले वाटणी करायला. माकड काय म्हणालं, मीच तुम्हाला समान न्याय देऊ शकतो. हा तुझ्यावर कुडकुडी करणार नाही, तो तुझ्यावर कुडकुडी करणार नाही. आणि माकडाने एक तराजू हातात घेतला आणि दोन्हीकडे लोण्याचा गोळा समान भाग केला. कुणीकडचं पारडं जड होईल तिथलं ते माकड खायला चालू केलं. 5 मिनिटानंतर ते 2 बोक्यांच्या असं लक्षात आलं की ही लोणीच संपून चाललेलं आहे आणि आमचा प्रश्न हे आम्हालाच सोडवायला पाहिजे, कुणाकडे जाऊन काय उपयोग नाही. म्हणून त्यांनी तो यातनं घेण्याचा बोध काय आहे. आजच्या आपल्या तरुणांचा प्रॉब्लेम काय आहे, कामाची लाज वाटणं. हा सगळ्या तरुणांचा पहिला दोष आहे असं म्हटलं तर हरकत नाही. सगळ्यांना बिन कष्टाचं आणि मोठं पॅकेज देणारं करिअर पाहिजे आहे. धंदा चालू केला तरी पण दुसऱ्या दिवशी लगेच मला आणि जरा 4 पैसे मिळायला लागलं, 6 महिने गेले, जरा पैसे मिळायला लागलं, त्याला पण लगेच चढ सुटत्या. मला पण लगेच पांढरे कपडे घालावेत, मला बी लोकांनी युवा नेता म्हणावं, मला बी डिजिटल लावावं. आणि मेन कामाकडे दुर्लक्ष झाले की सगळं झिरो होते. हजारांना धंदे चालू होतात, 80% धंदे बंद पडतात. याचं कारण काय, तरुणांनी थोडं लक्षात घेतलं पाहिजे. UPSC MPSC अधिकारी स्पर्धा परीक्षा ह्यासाठी विदाऊट गॅरंटी 10-10 वर्ष पोरं अभ्यास करायला. आता भारतात जर बघितलं 25 लाख मुलं दरवर्षी UPSCला बसतात आणि जागा असतात 100 आणि 24,99,900 पोरांचं काय भविष्य.
विश्वास नांगरे पाटलांसारखे अधिकारी एखादेच होऊ शकतात, पण तुम्ही उद्योग व्यावसायिक मात्र हजारो होऊ शकता. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल का? मी एका उद्योजक मेळाव्याला सोलापूरला गेलतो. तिथे एक 4थी नापास महिला होती, 27 बचत गट चालवायची. त्या महिलेला आदर्श उद्योजिका पुरस्कार दिलता. त्या महिलेचं एक किस्सा ऐकला मी की घटस्थापनेच्या वेळी 2 पोती माती शिल्लक राहिली होती, तर त्या मातीचा कसा उपयोग करायचा म्हणून त्यांनी त्या महिलांच्या माध्यमातून चाळून वगैरे घेतलं. त्यात कडुनिंबाचा पाला, तुळशीचा पाला असं वेगवेगळं घालून त्याचे 50-50 ग्रॅमचे छोटे छोटे पॅकेट्स त्यांनी तयार केले आणि ते स्टॉलच्या माध्यमातून, महिला बचत गटाच्या माध्यमातून सगळ्या शहरातल्या बायांना ते फेस पॅक म्हणून विकले. आणि त्यांनी मार्केटिंग कसं केलं की ह्या फेस पॅक आमचा एवढा भारी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी जर घातला आणि चेहऱ्याला जर फेस पॅक लावला तर अतिशय तुम्हाला गार गार लागतंय. आता विचार करा, मातीत पाणी घातल्यावर गारच लागतंय, त्यात काही लई वेगळं काही रॉकेट सायन्स नाही. आणि त्या 2 पोती मातीचं त्या महिलेनं 40,000 रुपये केलं. आणि उद्योजकतेची ताकद मित्रांनो काय आहे की केवळ वेलदोड्याने मिरी विकण्यासाठी आलेल्या मुठभर इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं, ही उद्योजकतेची ताकद आहे मित्रांनो. आणि हे 150 वर्ष बघा, भारताला स्वातंत्र्य मिळायला किती वर्ष लागली. त्याच्या अगोदर देश 700 वर्ष जवळजवळ मोगलांच्या गुलामगिरीमध्ये होता. त्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्य मिळवून दिलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सुद्धा करिअरचे तसे 2-3 ऑप्शन होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारी जहागीरदार होते ना. ते पुणे, सुपे, बारामती, इंदापूर 1000 गावांची जहागिरी त्यांच्याकडे होती. महाराजांच्या जर मनात आलं असतं तर आत्तासारखं आमदार खासदार पद घेऊन आयुष्यारामात महाराजांना जीवन सगळं घालवत आलं असतं. पण एका आईनं विचार दिला की माझ्या बापानं आणि माझ्या नवऱ्यानं नोकरी चाकरी आणि मनसबदारीच केल्या, पण मुला तुला स्वतःचं राज्य उभं करायचं आहे, तुला स्वराज्य उभं करायचं आहे, हा एक विचार एका आईनं त्या मुलाला दिला. आणि तुम्हाला सांगायचं, महाराजांचं शिक्षण 10व्या वर्षापर्यंत पूर्ण झालं. 14 विद्या आणि 64 कलांमध्ये महाराज पारंगत होते. घोड्यावर कसं बसायचं, रिकीट कशी मारायची, ढाल कशी चालवायची, तलवार कशी चालवायची, कितीतरी गुण महाराजांनी आत्मसात केले. आणि स्वराज्य सुरू करायला महाराज ज्यावेळी आले त्यावेळी तुम्ही जर विचार केला तर काही नव्हतं भांडवल त्यांच्याकडे. केवळ 35,000 सुरू झालेलं स्वराज्य हे 35 वर्षामध्ये 422 किल्ले आणि 3 लाख कर्मचारी असे सगळं तरुणांना प्रेरणा देणारे उद्योजक शिवाजी महाराज हे आपल्याच देशात होऊन गेलेले, यांच्याकडनं सुद्धा आपण प्रेरणा घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला लय अभिमान आहे, पण महाराजांना अभिमान वाटेल असं तू काय करतोस? जयंती पुण्यतिथी करताना केवळ मिरवणुका काढलं, डॉल्बी डीजे लावलं किंवा नाचगाणी केली म्हणजे तुम्ही नाही. महाराजांचं कर्तृत्वातनं बघा, तुम्ही विचार करा, महाराजांचं कर्तृत्व काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येक तरुणाने हे कर्तृत्व आत्मसात केलं पाहिजे. आणि शाळा शिक्षण बघा, आता सध्या तुम्हाला सगळ्या तरुणांना माझं हे सांगणं आहे की शाळा शिकण्यात लई वेळ वाया घालवू नका. हे बघा, ज्याला 90% वर मार्क आहेत त्यांना अवश्य UPSC MPSC चांगल्या नोकऱ्या याचा शोध घ्यावा. पण जी आपली मरतुकडी घोडी जे 10वीत 4 टाईम 12वीत 5 टाईम त्यांनी आणि लई घासायची काही गरज नाही. लक्षात घ्या, तुम्हाला एखादा म्हटलं ना मला म्हशी राखायला आवडतात, त्याला 10 म्हशी घेऊन द्या, तो 10 वर्षात एकदम सगळ्यांच्या पुढे जातोय, श्रीमंत होतोय. लक्षात घ्या, शिक्षण म्हणजे काय आहे? केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नवं. लक्षात घ्या, तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास आणि समाजाची गरज म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण आहे. हे शिक्षण घेण्याची गरज आहे. इथं गावाभराचं राजकारण करून साधं सरपंच जिल्हा परिषद सदस्य होता येत नाही. तिथं चहा विकता माणसं कुठे गेली? डायरेक्ट कुठे गेली? प्राईम मिनिस्टर. चहा विकण्यासाठी चहा विकायचं नाही, PM होण्यासाठी चहा विकणार आहे. असं 100 तर तरुण उभा राहू द्या. आणि तुम्हाला सांगायचं मी म्हणतो, पण प्रॉब्लेम कुठे माहिती काय? कुणालाही हलकं काम करायला आवडत नाही. एवढं भांडवल मला द्या, बाबाला मला दिलं नाही, त्याला मला दिलं नाही, माझी परिस्थिती नाही, कारणं देत बसू नका. कारणं देणारा कधी यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारा माणूस कधीही कारणं सांगत नाही. लक्षात घ्या, तुम्ही गरीब आहे ना, तुम्हाला ते उत्तम आहे, कारण तुम्हाला ती श्रीमंत बनायला मिळालेली एक संधी आहे.
तुमच्याकडे बुद्धी कमी आहे ना, उत्तम आहे, सर्वोत्तम आहे. तुम्हाला बुद्धिमान व्हायसाठी मिळालेली ती एक संधी आहे. माझं सुद्धा बालपण मी कष्ट करून काम करून शाळा शिकलोय, लक्षात घ्या. 5वीत मी असताना दर शनिवारी भांगलायला जात होतो. 7वी नंतर एका गौंड्याच्या हाताखाली कामाला जात होतो. 10वी नंतर दुधाच्या डेअरीत काम केलं. 12वी नंतर मेडिकल स्टोअरमध्ये काम केलं. पैसे कमवायला काम करायला बालपणीच लागल्यामुळे आम्ही उद्योग व्यवसायात लवकर आलो. बघा, आपण भरपूर शाळेत जातो, मोठ्या डिग्र्या घेतो. माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे, आपण शाळेत जावा, शाळेत कशासाठी जातो? भरपूर मार्क मिळवण्यासाठी. भरपूर मार्क मिळवल्यामुळे काय होत आहे? चांगल्या साईडला ऍडमिशन मिळते. चांगल्या साईडला ऍडमिशन मिळाले की काय होत आहे? चांगली डिग्री मिळते. चांगली डिग्री कशासाठी पाहिजे? पैसे मिळवण्यासाठी पाहिजे. मग पैशाचं डायरेक्ट ज्ञान शाळेत का शिकवत नाही? तिथे डिग्रीवाले कोण कोण असतील त्यांना मला प्रश्न आहे की पैसे कसं कमवायचं याचं ज्ञान तुम्ही शिकलाय काय? अर्थशास्त्रामध्ये PhD झालेल्या माणसाला अर्थासाठी वन भटकायला लागते, मला नोकरी द्या नोकरी द्या म्हणून. हे शोकांतिक आहे खरं तर मला सांगायचं. तो त्याचे ज्ञान आणि बुद्धी वापरून 10,000-20,000 रुपये कमवू शकत नाही, कारण ते नुसतं पुस्तकी ज्ञान आहे. आणि धंद्याला कसं आहे माहिती काय? जुगाडू माणूस पाहिजे, लक्षात घ्या. आता शाळेत पहिल्या बेंचवर बसणारा जो असतो की नाही, त्याला फक्त गुरुजी फळा तेवढंच दिसत असते. शेवटच्या बेंचवर बसणारा जो असतो की नाही, त्याला मात्र गुरुजी काय करायल्यात, वर्गात मुलं काय करायल्यात, खिडकीतनं बाहेर काय चाललंय, हे सगळ्याचा त्याला अंदाज असतोय. आणि तोच पुढे जाऊन मोठा होते. एक सुंदर उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल की आता आमचं गाव महाराष्ट्रातलं आहे, मंगसुळी हे गाव कर्नाटक बाँड्रीवरचं आहे. आमच्या इथला एक पोरगा, म्हणजे वर्गात 3 प्रकारची पोरं होती. एक पोरगा होता, त्याला त्याच्या आई वडिलांनी सांगितलं, मुला तुला भरपूर अभ्यास करायचा आहे, भरपूर मार्क मिळवायचे, CET ला तुला ऍडमिशन मिळालं पाहिजे, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं पाहिजे. पोरग्यानं अभ्यास सोडून दुसरं काही केलं नाही. पोरग अभ्यास केला, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, पोरग इंजिनियर झालं आणि आमच्या जिल्हा परिषदेमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागलं. त्याच्यानंतर तो 50-60% वाला एकटा होता. 50-60% वाला काय केला? सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी असायचा. तो जरा पुढे जाऊन BA डिग्री केला, एक MPSCची परीक्षा पास झाला आणि तो आयुक्त म्हणून त्याच जिल्हा परिषदेवर आला. आणि जे आपलं 35% होतं त्यानं काय कुठली पालिकेची निवडणूक सोडला नाही, कुठलं काही खेळात भाग घ्यायचं सोडला नाही, कुठं काय हाणामाऱ्या सोडला नाही. असं करता 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 तो पुढे जाऊन आमदार झाला आणि त्याच जिल्ह्यावर पालकमंत्री म्हणून आला. आता इंजिनियर साहेब CO साहेबांना सलाम करल्यात आणि CO साहेब पालकमंत्र्याचं ऐकायल्यात. ते गुणवत्ता ही शेवटी लागते मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला धंदा करायला कसा माहिती काय, उद्योग व्यवसायात मी आतापर्यंत जे जगातली 100 माणसांची आत्मचरित्र, जगातले 100 जे श्रीमंत उद्योजक आहेत त्यांचे आत्मचरित्र मी वाचलं आणि त्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की ते अजिबात पैसे नसण्यापासून किंवा कर्जात बुडाल्यापासून त्यांची सुरुवात होती आणि ते जगातले श्रीमंत आहेत, लक्षात घ्या. आणि कसं आहे की हे आपण कुठं जरा तरुणांनी आता थोडं आत्मसात करायला पाहिजे, उद्योग व्यवसायाकडे वळायला पाहिजे. तुमच्यामध्ये काय बेस्ट आहे हे तुम्ही शोधायला पाहिजे. आज तुम्ही समाजात बघितला, मला अनेक उद्योग संधी दिसतात. माझा एक मित्र आहे सांगलीला, 2012 साली तो महापालिकेत नोकरीला होता. जाता जाता 100 कोटीला सांगलीत एक सर्व्हिसिंग सेंटर बघायचा, तो ती चालत नव्हतं फारसं. त्यानं काय केलं, त्या मालकाबरोबर बोलणी करून ते भाडे तत्वावर सर्व्हिसिंग सेंटर चालवायला घेतलं. तिथे एक माणूस कामाला ठेवला आणि 8 तासाची नोकरी संपली की प्रत्येक अपार्टमेंट वाल्याकडे जाणार तो आणि सर्व्हिसिंग सेंटर बद्दल माहिती देणार, आमचं रेट कमी आहे, तुम्ही आमच्याकडे या. असं करता करता सर्व्हिसिंग सेंटर जोरात चालायला लागलं. तिथं दुसरा माणूस कामाला ठेवला. 1-1.5-2 वर्षात लगेच त्यानं नोकरीवर लोन काढलं. 1 किलोमीटर अंतरावर एक जागा विकत घेतली, तिथं दुसरं सर्व्हिसिंग सेंटर काढलं. असं करता करता मित्रांनो त्याची आजची परिस्थिती आहे, सांगलीमध्ये त्याचे 6 कार वॉशिंग सेंटर आहेत. रोजचं त्याच्याकडे बघा 30 माणसं कामाला आहेत, गाड्या धुवायच्या, आणि रोजचं एक 20,000 रुपये इन्कम आहे त्याचं. त्यानं नोकरी सोडून दिल्या. बघा, नोकरी करता करता सुद्धा व्यवसाय कसं करता येतोय तुम्हाला फक्त शोधण्याची नजर असायला पाहिजे. रिचा देसाई नावाची एक मुलगी होती जी अमेरिकेमध्ये बँकिंगमध्ये जॉब करायची. 2012 साली ती डिलिव्हरीसाठी भारतात आलती, कारण तिथं जर बाळ जन्माला आलं तर ते नागरिकत्व तिथलं होतंय. आणि तिनं एक पांगुळ गाडा ढकलतानाचा फोटो फेसबुकला टाकला. त्यावेळी तिच्या मैत्रिणींचं तिथनं फोन आलं की हे काय आहे, आपल्या भारतात सुतार बनवणारा पांगुळ गाडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तिनं म्हटलं हे एक यंत्र आहे की ज्यानं मुलं चालायला शिकतात. मग तिनं म्हटली, त्याच्या मैत्रिणीने विचारलं हे आम्हाला मिळेल काय? मग त्यांनी म्हटले मिळते, पण त्याचा 5,000 रेट आहे. आपल्याकडे 200ला मिळणारा 5,000 रेट अमेरिकन डॉलर प्रमाणे सांगितला. तर तुम्हाला सांगायचं, त्यातनं त्या मुलीला बिझनेस आयडिया क्लिक झाली. आज रोजी अमेरिकेतली खेळणी विकणारी सगळ्यात मोठी कंपनी त्या मुलीची आहे.
बघा म्हणजे उद्योग व्यवसाय हा कशातनं सुरू होते आणि लगेचच आज तो खाल्लं की रूप येत नाही. लक्षात घ्या, त्यात कामात सातत्य पाहिजे तुम्हाला. जसं मी मगाशी म्हटलो, सगळ्यात पहिल्यांदा जेवढा हलका धंदा तुम्हाला वाटते, भेळ पाणीपुरीमध्ये 60% मार्जिन आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा, 90% पोरांची मानसिकता अशी असते की मला माझ्या गावातच माझ्या गल्लीतच धंदा करायचा आहे. आज सिंधी, गुजर, मारवाडी हा जर समाज तुम्ही बघितला, भारताचं स्वतंत्र झाल्यावरनं फाळणी झाल्यानंतर अंगावरच्या कपड्यानिशी आलेला सिंधी समाज, लक्षात घ्या. आज पुणे, पिंपरी चिंचवड हे सगळं कॅम्पमध्ये बघितलं तर जाधव, भोसले, पाटील एक पण दिसत नाही. सगळे चंगेडिया, बांगडिया, कनोजिया, शहा, सगळ्या मराठी माणसांच्या जागा सगळ्या ह्या माणसांनी घेतलेल्या आहेत. मला तुम्हाला सगळ्या तरुणांना एक शेवटचं सांगायचं आहे, आता तलवार नाही तराजू हातात घेण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. लक्षात घ्या, मुंबईमध्ये मी कामाच्या निमित्तानं ज्या ज्या वेळी जातो आणि ज्या ज्या व्यापाऱ्यांचे आमचा संपर्क येतोय, माझ्या असं लक्षात आलंय की मुंबईमध्ये प्रॉपर्टी कार्डवर फक्त 2% प्रॉपर्टी कार्डवर सुद्धा मराठी माणसांची नावं शिल्लक राहिलेली नाही आहेत. 98% सगळ्या जमिनी ह्या बिल्डर लोकांच्याकडे आहेत, जे तराजूवाले म्हणतो मी, जे व्यापार करायसाठी आले आणि त्यांनी सगळ्या जागेवर कब्जा केला. लक्षात घ्या, तुम्ही जरा थोडासा विचार करायला पाहिजे की केवळ तलवारीची भाषा करून स्थानिक गावगुंडांच्या मदतीनं, मसल पॉवरच्या मदतीनं राज्य, सत्ता आणि संपत्ती राखण्याचा दिवस केव्हाच निघून गेलेले आहेत. तुम्ही जरा बारकाईनं विचार करा, तलवारीची भाषा करणाऱ्या रिक्षाने टॅक्सी चालवाल्यात, टुकार नोकऱ्या कराल्यात, रेल्वेचं धक्क खात जायल्यात आणि तराजुंडीवाल्यांनी मात्र सगळे या लोकांना कामाला ठेवले. थोडंसं तुम्ही बारकाईनं विचार करायला पाहिजे. तरुणांनी, इथं उपस्थित असलेल्या तरुणांनी, तुम्ही वय वाढलं, बुद्धी वाढली, बुद्धीनं पैसे मिळवता आलं पाहिजे. तुम्ही हितनं खालच्या भागाला न झिजवता हितनं वरच्या भागावर काम करायला पाहिजे. तुम्हाला लक्षात घ्या, मी अनेक श्रीमंत माणसांना भेटले, मी रोज 50 पानं पुस्तकाची वाचल्याशिवाय झोपत नाही रात्री. माझ्याकडे 1 लाख रुपयाची पुस्तकं आहेत. लक्षात घ्या, आणि ही वाचनाची आवड, मोबाईलचा वापर जरा कमी करा. आज आमच्या सगळ्या तरुणांचं टॅलेंट हे कशात व्यस्त चाललंय माहितीये? दिवसातलं 6 तास हे नुसता इंस्टाग्राम, फेसबुक आणि त्यात मनोरंजनात. तुम्ही मोबाईलचा वापर ज्ञान घेण्यासाठी करायलाय की मनोरंजनासाठी करायलाय? तुम्ही बारकाईनं जरा थोडंसं आत्मचिंतन करा. जी गोष्ट तुम्हाला 2 मिनिटं बघतो म्हणून गेलं आणि 2 तास कधी गेलं तुम्हाला कळत नाही. हे आज भारत हा तरुणांचा देश आहे. लक्षात घ्या, आणि ह्या तरुणांची सगळी 90% ऊर्जा आणि शक्ती ही मोबाईलमध्ये अक्षरशः वेस्ट चालल्या. कसं होणार भारताचं भविष्य? लक्षात घ्या, प्रत्येक इथं असलेल्या तरुणांनी आई वडिलांच्या जरा कष्टाची, किमतीची जाण ठेवा. मी माझ्या पोरग्याला, खूप कष्टातनं शाळा शिकलो, पण माझ्या पोरग्याला त्याला 10 रुपये सुद्धा देत असताना ते पैशाची किमतीची जाणीव करूनच आम्ही पैसे देतो त्याला. माझा मुलगा आता 9वीत गेलाय शाळेला, पण पहिलीत असतानाची त्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 40 रुपयाची पेन घेऊन तो शाळेला गेलता. पहिल्या दिवशी पेन हरवून आला. आमच्या मॅडम त्याला म्हणाल्या की तुला 40 रुपये म्हणजे काय माहिती असतात काय? आम्ही शिसकांडीनं लिहत होतो. तू लेखा पहिल्या दिवशी लगेच 40 रुपयाची पेन हरवून आलास. दुकानातच पेना विकायला ठेवलेले होते, लगेच नवीन पेन घ्यायला गेला. मॅडम म्हटल्या तुला नवीन पेन नाही, आता 2 रुपयाचीच पेन घेऊन जा आणि रविवारी इथं मेडिकलमध्ये काम करायला ये. मग रविवारी तो आला काम करतो म्हणून. लगेच सगळ्या तरुणांचं तसंच असते, आई वडिलांनी काम काय सांगितलं लगेच केल्यासारखं करायचं आणि लगेच झालं की. त्याचं बी तसंच. आत्ताच्या पोरांचं काही वेगळं नाही, 2 मिनिटं केला आणि झालं की म्हणलं दे आता पेन. एवढ्यात काम होत नाही म्हणाले. 2 तास त्याला बाटल्या सगळ्या काढून पुसून ते लावायला लावलं आणि मग 40 रुपयाची पेन दिली. त्यानं वर्षभर पेन ती वापरला. लक्षात घ्या, तर हे संस्कार आई वडिलांनी सुद्धा, इथं पालक सुद्धा उपस्थितच आहेत. तुम्ही आणि पोरांनो, तुम्हाला अनेक सांगायचं आहे. तुम्हाला 2 मिनिटं राग आला तरी चालेल की उगाच 22 वर्ष 25 वर्षाची पोरं ॲपलचा मोबाईल, गाडी, बापाच्या, तुम्हाला तुमची लायकी आणि तुमची किंमत काय बाजारात आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर बाच्या पैशावर जगायचं पहिला सोडून द्या. तुम्ही 18 आणि 20 वर्ष 22 वर्षाचं झाला, आयुष्य सरासरी 50-60 वर्षाचं झालेलं आहे आणि बापाच्या पैशावर तुम्ही हे सगळं करता. आणि पालकांना सुद्धा माझं हे सांगणं आहे, पोरगं 7वी-8वीला गेलं, मोबाईल मागितलं की लगेच त्याला सांगायचं मोबाईल घ्यायसाठी बाबा वय लागतंय, 18 वर्ष पूर्ण होऊ देत मग तुला मोबाईल देतो. 18 वर्ष पूर्ण झाले की त्याला सांगायचं बाबा आता तू 12वी झालायस, काय तर छोटं मोठं तुला काय आवडतंय तिथं दुकानात काम कर, काय तर क्लासेस घे, काय तर कर, तू निम्म पैसे गोळा कर, मग मी निम्म देतो आणि मग मोबाईल घेऊया. लक्षात घ्या, सगळ्या पालकांना मी सांगतो
की बापाच्या पैशानं मोबाईल घेतला तो 6 महिन्यात फुटल आणि स्वतःच्या पैशानं घेतला तर तो आयुष्यभर टिकल. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही लगेच म्हणजे एक मोबाईल दिला की लगेच शेजाऱ्याचं घर दाखवते, ते ॲपलचा मोबाईल आहे बघा त्याच्याकडे. तर हे कुठं तर मित्रांनो तुम्हाला थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल मी बोललेलं, पण हे वास्तव आहे मित्रांनो. आणि तुम्ही तलवारीची भाषा सोडा आणि तराजू हातात या. हे सगळं दिवस खूप बदललेलं आहे, जग सेकंदाला बदलालंय. आणि जसं मी मगाशी म्हटलो, मोबाईलचा वापर जरा कमी करा आणि पुस्तकं जरा वाचायला चालू करा. थोडं लक्षात घ्या, एखाद्या 70 वर्षाच्या माणसाने एखादं पुस्तक लिहिलेलं असला तर त्याच्या आयुष्याची 70 वर्ष त्या पानांवर उमटलेली असतात आणि त्यातले सगळे मुद्दे नोट्स काढायला चालू करा. मी 22 वर्ष टिपणं काढतोय, लक्षात घ्या. जो माणूस टिपणं काढू शकतोय तोच आयुष्यात जीवनातलं यश टिपू शकतोय. आणि मी माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली, माझ्या संगत धरण्यात बघा, अजून एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, संगत धरण्यात तुम्ही सावध राहायला पाहिजे. तुमचे बघा 5 मित्र जर व्यसनी असतील तर 6वं व्यसनी तुम्ही होता. 5 नालायक लोकांच्या संगतीमध्ये राहिला 6वं नालायक तुम्ही होता. तसं 5 श्रीमंत माणसाच्या उद्योजकांच्या सान्निध्यात तुम्ही राहिला 6वं श्रीमंत तुम्ही होता. गेली 3 वर्ष झालं माझे 5 मित्र हे रोज 1 लाख रुपये इन्कम असणारे आहेत. आणि तो एक विचार मला एका व्यक्तीनं 2019 मध्ये दिला. एका ट्रेनिंगच्या निमित्तानं आम्ही गेलतो, खूप पुस्तकं वाचायचं. ती व्यक्ती काय म्हणायची, माझं रोज 1 लाख इन्कम आहे. एक 5000 लोकसंख्येच्या खेडेगावात त्यांनी 2.5 कोटीचा बंगला, फॉर्च्युनर गाडी, सगळं त्यांचं रुपये बघितल्यानंतर मी बघितलं त्यांच्या बंगल्याला ज्यावेळी भेट दिलं जेवणाच्या निमित्तानं, त्यांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर हजारभर पुस्तकं ठेवलेले कपाट होतं आणि आठवड्याला त्यांनी 3 पुस्तकं वाचायची. त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, की श्रीमंत माणसंच पुस्तकं वाचतात असं नसून पुस्तकं वाचणारीच माणसं श्रीमंत होत असतात. आणि ह्याच्या पुढचं मित्रांनो, तुम्ही तुमचं गाव गल्ली सोडून, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा बघा, जन्म शिवनेरीवर झाला, शिक्षण कर्नाटक बेंगलोरला झालं आणि स्वराज्य स्थापनेच्या करिअरला सुरुवात कुठं झाली, पुणे, सुपे, बारामती, इंदापूर या 12 मावळमध्ये महाराजांनी काय नसताना सुरुवात केली. म्हणून तुम्ही स्थलांतर करा. आज तुम्ही मंगसुळीमधलं बघा, जे लोक बाहेर गावून आलेत स्थलांतर करून, त्यांनीच भरपूर प्रगती केलेली आहे. त्यामुळं तुम्ही गावातच इथंच मला इथंच धंदा पाहिजे इथंच करीन असं न करता, जिथं धंदा आहे तिथं तुम्हाला जावं लागेल, संधी शोधावी लागेल. आज आमचं फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगच्या कारखान्यामध्ये 25 सगळी जी कारागीर आहेत ती सगळी यूपीची आहेत. आमच्याकडे यूपी, बिहार, उत्तराखंड इकडचे कारागीर आहेत. एक सुद्धा इथला कारागीर आम्हाला मिळत नाही, लक्षात घ्या. आणि त्यांची भांडी ती किती असतात, त्यातच जेवत्यात तेवढंच करतात, राईस, दाल, बटाटो. आमचं सगळं म्हणजे वसाराच एवढा असतोय. एखादा पोरगा नोकरीला लागला की मुंबईला गेला, लगेच 1 महिना काम केलं नाही तोपर्यंत गावची जत्रा आल्या ना, जायला पाहिजे. जणू काय देवाने ह्याला म्हटलंय, त्या मारी तू नाही आलास तर मी काय मंदिरातनं पळूनच जाईल. आणि केवळ तुझ्या मारी ह्याचं मटण खायच्या जेवणासाठी 500 किलोमीटरवरनं यायचं, कसं ते पैसे इन्कम होणार सांगा की. आणि निम्म्याला जास्त इन्कम खाणं आणि फेना ह्याच्यातच चाललंय, कसं प्रगती होणार. त्यामुळं तुम्ही जैन, गुजर, मारवाडी, सिंधी ह्या प्रत्येक व्यक्तीच्या समाजाकडनं एक गुण घेण्यासारखं आहे आपल्याला, लक्षात घ्या. आणि ते शुद्ध शाकाहारी चांगलं जेवतात, खर्च लिमिटेड करतात, बचत करतात आणि प्रगती करतात. आर्थिक शिस्त, आर्थिक नियोजन बोलण्यासारखं भरपूर आहे. मला वाटतं मी भरपूर वेळ घेतलेला आहे, पण माझ्या ह्या बोलण्यानं ह्यातलं काहीतरी उदाहरणं घेऊन इथं 1-2 जरी उद्योजक घडले तरी हे आजच्या येण्याचं सार्थक झालं असं मला वाटतंय. आणि उद्योग व्यवसायाचे माझे प्रशिक्षण कार्यक्रम पण चालतात. सांगलीमध्ये विश्रामबागला अँबॅसेडर हॉटेलला लागून आमचं नवीन ऑफिस व्हायलंय. सांगलीला कधी आला तर आमच्या ब्रह्मा उद्योग समूहाच्या ऑफिसला भेट द्या. आर्थिक शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करणं आणि या बुलंद भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देणं असं आमचं विजन आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळं इन्कम टॅक्स कन्सल्टन्सी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सगळ्या प्रकारचे आमचे 9-10 व्यवसाय आहेत. अधिक माहितीसाठी ज्यांना कोणाला माझ्याशी संपर्कात व्हायचं आहे, जोडायचं आहे, त्यांनी माझा मोबाईल नंबर नोट डाऊन करा. व्हॉट्सअपला तुमचा नाव, नंबर टाका, मला तुम्हाला ॲड करून आमच्या प्रशिक्षणाबद्दल सगळं कळवतो. 91-1234-53-53 मारुती माळी, ब्रह्मा उद्योग समूह, ब्रह्मा एंटरप्राइजेस, बेडगला शोरूम आहे, जाता येता कोण भेटू शकता. अथनीमध्ये आमचं जत रोडला शोरूम आहे, इथं जवळच मी अवेलेबल आहे. आम्ही काही एवढं फार फेमस असं काही नाही आहे. तुमच्या कार्यातनं, कर्तृत्वातनं ओळख व्हायला पाहिजे समाजामध्ये, असं काहीतरी वेगळं कर्तृत्व
हे जन्माला आलो त्यावेळी 100-200 लोक ओळखत होते, पण मरताना लाखो करोडो लोकांनी ओळखलं पाहिजे असं काय तर वेगळं नाव आणि वेगळी ओळख आजूबाजूच्या 5-50-100 किलोमीटरमध्ये तुम्हाला करता येईल काय, असं जरा थोडंसं विचार करा. सकाळी लवकर पहाटे उठा, रात्री जरा मोबाईलचा वापर कमी करा, सवयी चांगल्या लावून घ्या. लक्षात घ्या, तुम्हाला मिळणारं यश हे तुमच्या सवयींवर अवलंबून असते. एवढाच माझा तरुण मुलांना सल्ला राहील, कामाची लाज वाटू देऊ नका, कुठलंही कष्ट करायची तयारी ठेवा, सवयी चांगल्या लावून घ्या, वाचन करा आणि तुम्ही प्रवास करा. माझं गाडीचं 1 लाख किलोमीटर वर्षाला रनिंग होत आहे आणि प्रवासातनं मला एवढ्या गोष्टी कळल्यात. लक्षात घ्या, तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत नाही, बघत नाही, त्यापर्यंत तुमची दृष्टी व्यापक होत नाही, विचार मोठा होत नाही. लक्षात घ्या, तुम्ही जितका प्रवास कराल तेवढाच तुम्ही यशाचा प्रवास कराल आणि भ्रमंती हाच श्रीमंतीकडे नेणारा राजमार्ग आहे. म्हणून मित्रांनो, कुठेही गेलं, उद्योग व्यवसाय संधी काय आहेत, शेवटचं एक उदाहरण देतो आणि थांबतो की असंच मला जेजुरीला गेलेलो मी आणि तिथं एक 2-3 तरुण असं फोटो काढत होते जेजुरीच्या याचं. तर मी विचारलं त्याला, काय करतोय? तर त्यानं काय म्हणाला, किती दिवस म्हणायचं म्हणाला, चलो सिंगापूर, चलो दुबई. आत्ता मी हे जेजुरीतलं सगळे हे फोटो काढून दुबईत लावणार आहे म्हणाला आणि चलो जेजुरी हा बोर्ड मी दुबईत लावणार आहे म्हणाला. आणि त्या सगळ्या लोकांना पर्यटक म्हणून इकडं बोलवून म्हणाला, हे एवढ्या पायऱ्या चढायला लावून याच्या किती कॅलरी बर्न झाल्या हे मी त्याला दाखवणार म्हणाला. आणि संध्याकाळी जागरणाने गोंधळ घालायला लावून नाही 5,000 काढलो तर त्याच्याकडनं विचारा म्हणाला. असं काय तर तुम्हाला वेगळा विचार करता येईल काय? महाराष्ट्राला जवळजवळ 700 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, अजून पण बरंच डेव्हलप व्हायचं बाकी आहे. लक्षात घ्या, शेतकऱ्याच्या बांधावर 40-35 हजारला भरलेली पिकअप गाडी रत्नागिरीत 60-70 हजार रुपये सकाळी होलसेलमध्ये होतात. अंडी विकायचा एक आमच्या मित्राचा व्यवसाय आहे, तुम्हाला सांगायचं, हॉस्पिटलवरनं अंडी भरतोय तो, अंडीला रुपया मार्जिन आहे. लई मार्केट डाऊन खालीवर झालं तर 50 पैसे, रोजचं 20,000 अंडी होलसेलमध्ये नेऊन विकतोय. किती रुपये इन्कम झालं सांगा की? असं काही तर वेगळा विचार. कराडमध्ये एक मुलगा माझ्याकडे देणगी मागायला आलता, इंजिनिअरिंगला असलेला मुलगा, गरीब याचा. आता त्याला देणगी मदत करा म्हणून ते मित्राकडनं रेफरन्स आला. त्याला म्हटलं, तुला मी एकदा मदत केलो 10-20 हजार, तुला काही ते आयुष्याला पुरलेलं नाही, त्यापेक्षा तू एक टाइम शाळा कर, एक टाइम मी सांगतो ते उद्योग कर. त्यानं तुम्हाला सांगायचं, उकडलेली अंडी संध्याकाळच्या वेळी 8 ते रात्री 12-1 पर्यंत उसाचे ट्रॅक्टर वगैरे चालू आहेत, उकडलेली अंडी विकायला चालू केली. रोजचं 200 अंडी विकतोय, 5 रुपयाची अंडी 10 रुपयाला, चटणी मीठ लावायचं आणि द्यायचं. 1000 रुपये पगार पडला, महिन्याला 30,000 झालं 4 तास काम केल्यानंतर. पण तुम्हाला न लाजता, ते पण गाडा भाड्यानं घेतला त्यानं, 1500 रुपये भाड्यानं गाडा घेऊन थोडं साहित्य म्हणजे 10,000 धंदा सुरू केला आणि रोज 1000 रुपये इन्कम. मी असे तुम्हाला 50 धंदे सांगू शकतोय जे 5-50 हजारमध्ये ते माझ्या व्यवसाय प्रशिक्षणामध्ये असतात. ज्या ज्या तरुणांना हे मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा अटेंड करू शकता. असं धंद्यात पैसे मिळवणं खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त त्यात सातत्य ठेवायला पाहिजे, कामाची लाज वाटू द्यायला नाही पाहिजे. तिथं जमवलेलं प्रत्येक शेवटचं सांगायचं म्हणजे तुम्ही पक्क विकायला शिका. संत तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे बघा, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन पिकवणे उपाशी. म्हणजे बघा, अंडी 5 रुपयाला मिळते, आमलेट 30 रुपयाला मिळते, मक्याचं स्वीट कॉर्न कणीस 5 रुपयाला मिळते, शेतकऱ्याच्या बांधावर शिजलेलं कणीस 20 रुपयाला मिळते. तुम्ही पक्क विकाय. शेतकऱ्यांना सुद्धा आता हळद एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित होत्या, हळद किती रुपये किलोनं जाते? 5,000 रुपयाला हळदीचा रेट आहे, 50 रुपये, आणि हळद पावडर 300 रुपये किलो आहे. तुम्हाला वेगळा विचार काय करता येईल काय? नुसतं दळायचं आहे, पावडर करायचं आहे आणि त्याचं चांगल्या रीतीनं मार्केटिंग करायचं आहे. डाळी रोजच्या जेवणात आपण किती वापरतो? दाल मिल हा सुद्धा चांगला व्यवसाय आहे, पण ते आपण त्याच्या लागणाऱ्या मशिनरी, त्याला कर्ज कुठनं मिळतंय, कसं पैसे उभा करायचं, शून्यातनं मी सुद्धा उद्योग उभा केलेले आहेत. माझ्याकडे प्रचंड अनुभव गाठीपाठीशी आहेत. ज्यांना ज्यांना माझ्याशी संपर्क राहायचा आहे त्यांनी राहू शकता. इथं मला बोलवलं, सत्कार केला. शेवटी मी माळी परिवाराचं विशेष कृतज्ञता व्यक्त करील आणि जाता जाता मी यांचे वडील श्री विठ्ठल माळीसाहेब यांना जरा स्टेजवर बोलवीन, त्यांचा सत्कार करावा असं माझी खूप इच्छा आहे. कारण त्यांनी एवढी निस्वार्थ भावनेनं एवढी समाजाची सेवा केली आणि त्यांनी कमवलेलं. आणि अमोल माळीसाहेब, त्यांनी स्टेजवर या. त्यांनी एवढं अमोल, मोहन, किरण आणि विठ्ठल माळीसाहेब, धन्य ते बाप म्हणायला पाहिजेत की